चायपत्तीमध्ये मी 2 वस्तू मिसळून आपल्या केसांना लावल्या. 3 दिवसातच माझे केस काळे भोर व लांबदाट झाले. चायपत्तीपासून बनलेला हा सिक्रेट उपाय रात्रभरातच आपल्या लहान केसांना मोठे करते. याच्या एका वापरातच तुमचे केस स्मूथ, सिल्की, शायनी होते. मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल याचा वापर करण्यासाठी. टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा हे केस उगवते. आपल्या केसांना मजबूत काळेभोर करते. तुमचे केस कितीही रफ असू द्या, हे रफ झालेल्या केसांना स्मूथ, सिल्की व शायनी करते. कितीही छोटे असू द्या, हे त्यांना खूप वेगाने लांब करते. केस गळती तर तुरंतच थांबवते. चायपत्तीपासून बनलेली ही रेमेडी मी आणि माझ्या काही सबस्क्रायबर लोकांनी वापरली. त्यांचे केस इतके फास्टली लांबदाट झाले. फक्त 3 दिवसामध्ये तुमचे केस काळे भोर व लांब होतील. सोबत तुमचे केस गळती सुद्धा परमनंटली स्टॉप होणार. तुमच्या केसांना हे हेल्दी व लांबदाट करणार. हा एक ट्राईड आणि ट्रस्टेड नुस्खा आहे. लगभग 6000 लोकांनी याला वापरला आहे आणि माझ्या 6000 सबस्क्रायबर लोकांना याने 100% रिझल्ट दिला आहे. तुमचाही विश्वास नाही बसणार की 3 दिवसामध्ये केस लांबदाट होणार. असं जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हाच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरंच तुमचे केस 3 दिवसांमध्ये काळे भोर, लांबसडक, मजबूत होणार आहे. सुरुवातीला जेव्हा मला हा उपाय समजला तेव्हा मलाही या गोष्टीवर विश्वास नव्हता. परंतु हा उपाय जेव्हा मी स्वतः करायला सुरुवात केली, माझे केस अगदी 3 दिवसाच्या आत काळे भोर, लांबसडक झाले. केसांची लांबी वाढली. हा उपाय अतिशय कमी खर्चात होणार आहे. साधारणतः 5 ते 10 रुपये यासाठी खर्च येणार आहे. आपल्याला जसा चहा प्यायला आवडतो तसाच तो आपल्या केसांनाही आवडतो. म्हणजेच या चहा पावडरमुळे आपल्या केसांचं पोषण होतं. केस काळेभोर व लांब होतात, घनदाट व्हायला लागतात. या गोष्टींवर कदाचित तुमचा विश्वास नसेल, पण हा उपाय एकदा केल्यानंतर तुमचाही विश्वास बसेल. चहा पावडरमध्ये व्हिटॅमिन असतं, कॅफीन असतं आणि अँटीऑक्सिडंट असतं. त्यामुळे केसांची वाढ उत्तेजित करतं, म्हणजे आपल्या केसांच्या वाढीलाही प्रमोट करतं. केसांची लांबी वेगाने वाढवते, तसेच केस गळती पण थांबवते. समजा एखाद्याच्या टाळूला इन्फेक्शन असेल तर मग त्याच्या टाळूची स्किन सतत खराब होऊन केसांची वाढ खुंटलेली असते. केस गळती पण होते, केसांमध्ये कोंडा पण होतो. अशामध्ये सगळ्या समस्यासाठी चहा पावडर खूप फायदा देते. या पावडरमुळे जे तुमचे टाळू आहे, स्कॅल्प आहे, ते हेल्दी राहते आणि जर टाळू हेल्दी राहिली तर केसांची वाढही आपोआपच होईल. मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल याचा वापर करण्यासाठी. तुमचे केस कितीही रफ असू द्या, रफ झालेल्या केसांना हे स्मूथ व सिल्की करते. तुमचे केस कितीही छोटे केस राहू द्या, त्यांना हे खूप वेगाने लांब करते. केस गळती तर तुरंतच थांबवते. ही चायपत्तीची रेमेडी आपल्या केसांना हे 10 पटीने वाढवते. आपल्या केसांना दाट आणि काळेभोर करते. हे एक पॉवरफुल सोल्युशन बनून इथे तयार होणार आहे. फक्त आपल्याला मोठी दाण्याची चायपत्ती घ्यायची आहे. तर इथे आपल्याला 2 चम्मच चायपत्तीचा वापर करायचा आहे. म्हणजे की 2 चम्मच चायपत्ती पावडरचा इथे वापर करायचा आहे. तुम्हाला जर 100% रिझल्ट हवा आहे आपल्या केसांवरती तर याला चांगल्याने समजून घ्या. याला बनवायचे कसे आणि लावायचे कसे हे जर तुम्हाला कळले, समजले तर तुम्हाला मार्केटच्या महागाच्या ट्रीटमेंटची काहीच गरज पडणार नाही आहे. कारण की ही एकच रेमेडी अशी आहे जी आपल्या केसांवर 100% वर्क करते. आपल्या केसांच्या लांबीला बूस्ट करते. आपल्या केसांवरती 3 प्रकारचे मॅजिक करते. पहिले तर हे हेअरफॉलला तुरंत स्टॉप करते. दुसरे तर हे आपल्या केसांना स्मूथ व सॉफ्ट बनवते. आणि तिसरी गोष्ट आपल्या केसांच्या लांबीला बूस्ट करते. फक्त एकाच वापरामध्ये तुमचे केस होणार स्मूथ, शायनी, सिल्की व लांबदाट काळेभोर. तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता 2 चम्मच चायपत्ती पावडर टाकून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला यामध्ये लाल कलरचा कांदा ॲड करायचा आहे. कांद्यामध्ये असतं सल्फर आणि कांद्याच्या सालमध्ये असते ओडोनॉल नावाचा ॲसिड, जो आपल्या केसांच्या वाढीला हे उत्तेजित करते आणि आपल्या केसांची वाढ 10 पट वेगाने करते. म्हणजे की आपल्या केसांना एक रॉकेटची स्पीड देते. तर इथे कांद्याला मी कापून घेत आहे आणि इथे आपल्याला
या कांद्याची साल देखील इथे यूज करायची आहे. कांद्याची साल पण आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे, म्हणजे की कांद्याची साल न काढता या कांद्याचे काप आपल्याला करायचे आहे. तर या प्रकारे मी कांद्याला मधातून अगोदर कट करून घेतलेले आहे आणि या कांद्याचे आता मी बारीक बारीक काप करून घेणार आहे इथे या चायपत्तीमध्ये मिक्स करण्यासाठी. तर दुसरी गोष्ट आपल्याला इथे कांदा यामध्ये मिक्स करायचा आहे. तर या प्रकारे मी इथे छोटे छोटे काप करून घेत आहे कांद्याचे, तेही कांद्याची साल न काढता. तर आता आपल्याला या कांद्याच्या बारीक बारीक कापला या चायपत्तीमध्ये ॲड करायचे आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवत आहे ॲज इट त्याच पद्धतीने तुम्हाला ही रेमेडी बनवून तयार करायची आहे. समोर मी तुम्हाला सांगणारच की हे कशा प्रकारे लावायचे, किती वेळ ठेवायचे आणि रात्रीला हा उपाय करायचा की दिवसाला, ते मी समोर सांगणारच तुम्हाला. तर इथे तांबा उतरलेलं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे या दोन्ही वस्तूमध्ये, कांद्यामध्ये आणि चहा पावडरमध्ये. आता आपल्याला याला गॅसवरती ठेवून 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे की पकवून घ्यायचे आहे या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला, चहापत्तीला आणि कांद्याला. इथे मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे आणि लो गॅसवरती ठेवून आपल्याला जोपर्यंत यामधले थोडे पाणी कमी होणार नाही तोपर्यंत आपल्याला याला पकवून घ्यायचं आहे लो गॅसवरती. तर इथे दोन्ही इन्ग्रेडियंट्सचे जोपर्यंत अर्क उतरत नाही असं थोडा वेळ आपल्याला फिरवत पण राहायचं आहे, म्हणजे की अल्टीपल्टी करत राहायचे आहे कांद्याचे काप. तर इथे तुम्हाला दिसतही असणार हळूहळू पाण्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे की चहा पावडर यामध्ये उतरत आहे आणि कांद्याचा अर्कही या पाण्यामध्ये उतरत आहे. तर 10 ते 12 मिनिट व्यवस्थित उकळू द्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून जे आवश्यक गुणधर्म आहे या दोन्ही इन्ग्रेडियंट्स मधले ते आपल्या केसांच्या वाढीसाठी या पाण्यामध्ये पूर्ण उतरून जाईल. आताच्या काळामध्ये सर्वच महिला व पुरुष यांच्या कपाळावरचे केस विरळ झालेले आहेत. अशा लोकांसाठी हा उपाय 100% फायदा देणार आहे. यामधले सगळे पोषक तत्व केसांना मजबूत व बळकट बनवतात. केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवण्याचं काम जे आहे ते चहा पावडर करतं. तसेच केसगळती सुद्धा स्टॉप होते. तर इथे 10 मिनिट पकून झालेले आहे आणि इथे थोडंसं पाणी इथे वाचलेलं आहे, ते पाणी मी या कटोरीमध्ये गाळून घेत आहे. तर हे जे आहे कांद्याचे काप हे फेकून न देता आपण आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा टाकू शकतो. तर इथे एवढं पाणी आपल्याला मिळालेलं आहे आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी. आणि आता आपल्याला यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे इन्ग्रेडियंट्स आहे शॅम्पू. शॅम्पू आपल्याला या पाण्यामध्ये मिसळायचा आहे. तर इथे मी क्लिनिक प्लस शॅम्पूचा वापर करत आहे. क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्या केसांना लॉंग आणि स्ट्रॉंग बनवण्यास मदत करते. यामध्ये 0 प्रमाणामध्ये केमिकल असतात, म्हणून भारतातले 99% लोक क्लिनिक प्लस शॅम्पूचाच वापर आपल्या केसांवरती करतात. तर मी इथे 1 पाऊच यामध्ये ॲड केलेला आहे या पाण्यामध्ये. आणि आता आपल्याला या शॅम्पूला मिसळायचं आहे. या प्रकारे पूर्णपणे मिसळून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला आपल्या केसवाढीसाठी, आपल्या केस गळती कमी होण्यासाठी, आपल्या केसांची मुळं मजबूत होण्यासाठी, आपल्या केसांना लांब आणि स्ट्रॉंग बनवण्यासाठी, केसांना काळे भोर लांब सडक दाट बनवण्यासाठी हे पॉवरफुल सोल्युशन इथे तयार झालेलं आहे. हे आपल्याला दिवसा आंघोळीच्या अर्धा तास अगोदर आपल्या केसांवरती अप्लाय करून ठेवायचे आहे आणि अर्ध्या तासानंतर आपले केस धुवून घ्यायचे आहे नॉर्मल पाण्याने. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस फक्त 3 दिवसामध्ये काळे भोर लांब सडक घनदाट होणार. ही रेमेडी लहान मुली सुद्धा आपल्या केसांवरती अप्लाय करू शकते, कारण की यामध्ये आपण कोणत्याच केमिकल असलेल्या वस्तूंचा वापर केलेला नाही आहे. जे काही वस्तू वापरल्या आहेत त्या नॅचरल आणि आयुर्वेदिक आहे. म्हणून म्हणते या रेमेडीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या रेमेडीचा वापर मेल फिमेल दोन्ही यूज करू शकते. व्हिडिओ थोडी पण फायद्याची वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या गावातनं, तर प्लीज कमेंटमध्ये त्या गावाचे नाव नक्कीच सांगाल. मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला तर मग बाय.